औरंगजेब क्रूर शासक होता का? त्याची कबर काढून टाकावी का? असे तमाम प्रश्न सध्या चर्चेत आहेत. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आठवण आली आहे ती औरंगजेबाच्या भावाची दारा शिकोची. ज्या भावाची औरंगजेबानं हत्या केली त्या दारा शिकोबद्दल बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे नुकतंच एका पत्रकार परिषदेत म्हणाले की भारताच्या नीतीच्या किंवा नैतिकतेच्या विरोधात गेलेल्या व्यक्तीला आयकॉन बनवावं की इथे जन्मलेल्या आणि भारताच्या नीतीप्रमाणे चालणाऱ्या व्यक्तीला आयकॉन बनवायचं. ते बोलत होते औरंगजेब आणि दारा शिकोबद्दल. ते पुढे म्हणाले की दारा शिकोला कधीच आयकॉन बनवलं गेलं नाही. जे लोक गंगा जमुना तहजीबबद्दल संस्कृतीबद्दल बोलतात ते कधीच दारा शिकोबद्दल चांगला बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. पण कोण होता दारा शिको? दारा शिको हा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता. तो आजोबा अकबर सारखा विद्वान होता आणि वडील शहाजहाचा सर्वात लाडका मुलगा होता. तो एक सूफी विचारवंत होता ज्यानं सूफीवादाला वेदांमधल्या तत्वज्ञानाशी जोडलं होतं. तज्ज्ञांची मदत घेऊन उपनिषदांच्या काही भागांचं फारसीमध्ये अनुवाद करण्याचं श्रेय, भाषांतर करण्याचं श्रेय सुद्धा त्याला दिलं जातं. दारा शिको द मॅन हू वुड बी किंग या पुस्तकाचे लेखक अविक चंदा सांगतात की दारा शिकोचं व्यक्तिमत्व बहुआयामी आणि गुंतागुंतीचं होतं. एकीकडे तो अतिशय स्नेहशील, विचारवंत, प्रतिभावान, कवी, अभ्यासक, उच्च दर्जाचा धर्मपंडित, सूफी पंथाबाबत आणि ललित कलेबाबत ज्ञान असलेला शहजादा होता. तर दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि सैनिकी बाबींमध्ये त्याला काहीच रुची नव्हती. तो दुबळ्या स्वभावाचा होता. लोकांबाबतची त्याची समजूतही मर्यादित होती. ते पुढे सांगतात की शहाजहानला जेमतेम 16 वर्षांच्या औरंगजेबाला लष्करी मोहिमांवर पाठवायला अजिबात संकोच नसायचा. पण त्यांनी कधीच आपल्या सर्वात लाडक्या मुलाला नजरेआड होऊ दिलं नाही. कायम दाराला त्यांनी दरबारातच ठेवलं. याचा परिणाम असा झाला की दारा शिकोला युद्धाचा कुठलाच अनुभव मिळाला नाही आणि राजकीय कारभाराचाही त्याला अनुभव घेता आला नाही. शहाजहान दारा शिकोला स्वतःचा उत्तराधिकारी बनवण्यासाठी एका पायावर तयार होता. किंबहुना त्यासाठी त्याने दरबारमध्ये खास योजनाही आखली होती. दारा शिकोला त्याने सिंहासनाजवळ बसवलं आणि शाह बुलंद इक्बाल अशी उपाधी त्याला दिली. आपल्यानंतर तोच आपल्या गादीवर बसेल अशी घोषणाही त्याने केली होती. शहजादा म्हणून दारा शिकोला शाही तिजोरीतून 2 लाख रुपये मिळायचे. त्याला रोज 1000 रुपये इतका दैनंदिन भत्ता सुद्धा मिळायचा. इतकंच नव्हे तर नादिरा बानो आणि दारा शिको यांच्या त्या काळी झालेल्या निकाह सोहळ्याला इतिहासातला सर्वात महागडा विवाह सोहळा मानला जातो. या विवाहासाठी त्या काळचे 32 लाख रुपये खर्च झाले होते. त्यापैकी 16 लाख रुपये दाराची मोठी बहीण जहानारा बेगमने दिले होते अशी नोंद त्याच वेळी इंग्लंडहून भारतात फिरायला आलेल्या पीटर मँडी यांनी करून ठेवली होती.